प्रेयसी असलेल्या नर्तकीला भेटायला आलेल्या लुखामसला तालुका गेवराई गावच्या माजी उपसरपंचाने सासुरे तालुका बार्शी येथील तिच्याच घरासमोर कारमध्ये बसून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। भेटायला येऊनही तिने कॉल न उचलल्याने त्याने जीवन संपविले। गोविंद जगन्नाथ बर्गे, वय 34 असे मृताचे नाव आहे। मृत गोविंद यांच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून संशयित नर्तकीविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला। घटनेची माहिती मिळताच मंगळवारी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। वैराग पोलीसही घटनास्थळी आले होते। सायंकाळच्या सुमारास गोविंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान लुखामसला गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा कला केंद्रात नेहमी येत होता। सुमारे 1-1.5 वर्षापूर्वी कला केंद्रामध्ये सासुरे तालुका बार्शी परिसरातील एका नर्तिकेसोबत गोविंदची ओळख झाली। तेथून ती पारगाव कला केंद्राकडे जाऊ लागली आणि गोविंदची मैत्री वाढली व त्यांच्यात प्रेम झाले। यातून अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे बर्गे यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले। दरम्यान काही दिवसांपूर्वी त्या तरुणीने गोविंद याच्यासोबतचा संपर्क तोडला होता, त्यामुळे तो नैराश्यात होता। त्या नैराश्यातूनच गोविंद सोमवारी मध्यरात्री गेवराईवरून सासुरे गावी आला होता। त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडल्याचेही त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले। संशयित नर्तकी वय 21 हिने गोविंद सोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध जुळवले। त्यातून वेळोवेळी पैसे, सोने व तिच्या मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली। पुन्हा भावाच्या नावावर 5 एकर शेती कर आणि गेवराईतील नवीन घर नावावर कर, नाहीतर तुला बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी तिने दिली होती। तिने पैशासाठी तगादा लावल्याने भाऊजी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर, जिल्हा जालना यांनी वैराग पोलिसांत रात्री उशिरा दिली। त्यावरून नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे करीत आहेत।